मुसळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, खूप छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी आज खास मी घेऊन आली आहे। तर चला आता पाहूयात। तसेच काल कोणता सण होता आपण सर्वांना माहितीच आहे। तर काल दर्शवेळा अमावस्या होती। तर वेळ अमावस्या कशी साजरी करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। तर तुम्हाला आता व्हिडिओ बघून समजलंच असेल की सकाळी सकाळी उठून पाटेवर 3 वाजल्यापासून इथे सगळी तयारी केली जाते आणि पूजा वगैरे झालेली आहे आणि पूजाचं साहित्य सर्व काही इथे दोरडीमध्ये आईने घेतलंय। आणि इथे बघा पप्पांना हळदी कुंकू लावून पप्पांच्या डोक्यावरती इथे आंबेलीची घागर दिली आहे, कारण की ही आंबेलीची जे घागर आहे ते डोक्यावरच घेऊन जाण्याची प्रथा आहे। आणि पूर्वी कसं इथे मातीचं मटकं असायचं, तर त्यामध्ये थंडगार असं आंबील घेऊन जायचे शेतामध्ये। पण आता कुठं आले आहे ना मातीचं मटकं, तर कुठं आजकाल वापरत नाहीत, त्यामुळं आता हंडाच आहे। तर हंड्यामध्ये तिथे आंबील घेऊन जात आहेत। आणि बघा आईची आणि लावण्याची पण तयारी झालेली आहे, म्हणजेच लावण्या म्हणजे माझी छोटी सिस्टर। तर आता फायनली पोहोचलेत शेतामध्ये। तर बघा इथे शेड मारून दिसत आहे तुम्हाला, ते शेड मारलेलं आहे। शेडच्या समोरच इथे गुरांसाठी पाणी पिण्यासाठी सर्वांचेच गुरं येतात आणि ते पाणी पितात। आणि ते पाणी असल्यामुळं कसं खड्डा खूप मोठा खोदलेला आहे। आणि त्यानंतर इथे बघा हरभरा पेरलेला आहे। तुम्ही चना म्हणता का हरभरा म्हणताय कमेंटमध्ये सांगा। आणि इथे बघा आई चालत आहे आणि इथे कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे आणि कोथिंबीर किती छान आलेली आहे बघा, बघू शकता। त्याला पाणी दिलं पण 2 दिवस झालं तरी पण पाणी दिल्यासारखं वाटत नाही, कारण की आमचं काळ्या मातीचं शेत आहे, त्यामुळं काळ्या मातीचं असल्यामुळं कसं पाणी जास्त पितं। आणि 2 दिवस पाणी देत नसेल तर अशा भेगा दिसतात खूप शेतामध्ये। आणि बघा हरभरा किती छान दिसत आहे। आणि ते बघा भाऊ आणि ते सगळी तयारी केलेलं आहे। आणि ते सगळी तयारी केल्यानंतर ते फावड्यानं थोडासा काही कचरा वचरा असेल ते काढत आहे, कारण ते साफसफाई करत होता। आणि पप्पाने आणि भावाने ते सर्व अगोदरच तयारी केलेली आहेत। आणि पप्पा तर असे लवकर आलेच होते आंबेलीची घागर घेऊन। आणि त्यानंतर बघा इथे आई पूजेची तयारी करत आहे, कारण की असं म्हटलं जातं की पैसा असला की सगळा आनंद मिळतो, पण आमच्यासारख्या गरिबाला 2 वेळेची पोटभर भाकरी आणि सुख हे एवढं भेटलं तरी पण आम्ही आनंदी असतो। सगळा आनंद पैशाने मिळू शकतो, पण हा आनंद एक शेतकरीच घेऊ शकतो। असं म्हटलं जातं की राग आल्यावर शेतात जाऊन बसावं, राग येण्यापुरतं का होईना आणि शेतात जाऊन बसण्या इतकं का होईना, शेती असावी माय आपली काळी भूमी। तसेच आज शेतकरी बांधवांना आज वेळ अमावस्या म्हणजेच त्यांचा खूप आनंदाचा दिवस असतो। आणि आज मातीचे मुटके बनवतात आणि त्या मातीच्या मुटक्यांचीच पूजा केली जाते, म्हणजेच हे शेतकरी बांधवांची काळी माती ही त्यांची साक्षात लक्ष्मी आहे। आणि काळ्या मातीला आज पूजलं जातं आणि त्यांच्या पुढं दंडवत घातलं जातं की हे काळी आई धरणी माता तुला साष्टांग नमस्कार असो। हे काळी आई आमच्या शेतामध्ये असंच भरभराटीनं पीक येऊ दे आणि तुझी कृपा आशीर्वाद आमच्यावर सतत असू दे आणि सुख समृद्धी सतत नांदू दे आणि तुझी कृपा दृष्टी आमच्यावर नेहमी असू दे। हे काळी माता, हे धरणी माता तुला साष्टांग दंडवत असो, अशा प्रकारे प्रार्थना करतात। आणि बघा आता पूजा चालू आहे आणि आई ते पूजा करत आहे। तरी बघा इथे फुलं वगैरे शेतामधलेच आहेत आणि हार वगैरे छान ओला आहे लावण्याने। आणि त्यानंतर इथे बघा महालक्ष्मी देखील किती छान दिसत आहेत, छान मस्त मेकअप केला आहे, जसं की आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करतो त्याचप्रमाणे इथे पूजा केलेली आहे। आणि फळ मुटका कानोले नैवेद्य हे सर्व अर्पण करून इथे पूजा संपन्न झालेली आहे। तर पूजा झाल्यानंतर इथे बघा आरशात असं दाखवायचं असतं, कारण माताची जेव्हा पूजा करतो आपण तेव्हा तर माताला आपण आरशामध्ये दाखवायचं असतं की त्यांचा शृंगार कसा झालेला आहे। तर त्यांना पाहिल्यानंतर तिथे आरसा ठेवायचा असतो। आणि इथे बघा त्यानंतर इथे बघा पळसाच्या पानाचे असे दुरणं बनवून घ्यायचे असतात आणि हे पळसाच्या पानाचा आज मान असतो। तर असे पळसाच्या पानामध्ये एकामध्ये पाणी घ्यायचं असतं आणि एकामध्ये आंबील घ्यायची असते। आणि हे आंबील आणि पाणी आपले जे कोपी आहे त्या कोपीच्या गोल असं 2 पुरुषांनी वलग्या वलग्या, दुसऱ्यानं म्हणायचं असतं सालन पलग्या, तर पहिल्यानं वलग्या वलग्या दुसऱ्यानं सालन पलग्या असं म्हणत ह्या कोपीच्या अशा प्रदक्षिणा घालायच्या असतात। आणि इथे पप्पा आणि इथे भाऊ असं प्रदक्षिणा घालत आहेत। आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर म्हणजेच पूजा आटपल्यानंतर ही प्रदक्षिणा घालायची असते। आणि त्यानंतर आता आरतीची तयारी करत आहेत। तर आता पप्पा पूजा करणार आहेत, कारण पप्पा पूजा केले नव्हते। इथे आईचीच पूजा संपत नव्हती, कारण आमच्या आईला खूप वेळ लागतो पूजा करण्यासाठी। तुम्ही तर घरी पण बघितलं तर पूजा किती वेळ लागते, कारण पूजा करायला बसली ना आमच्या 1 तास काही उठतच नाही। तर आता इथे पप्पा पूजा करत आहेत आणि आता पप्पांची पूजा पण आटपत आलेली आहे। तर बघा इथे भाऊ पण आलेला आहे आरती घेण्यासाठी। तर आता सर्व मंडळी जमून इथे देवी माताची आरती करत आहेत आणि सर्वजण आलेले आहेत। ज्यांना कोणी यायचं असतील ते मागे येणार होते, तर पुढे आलेले सर्वजण मिळून आपापला आरती करून घेतले आहेत। आणि ते बघा घालील लोटांगण पण झालेलं आहे, यांची आरती संपन्न झालेली आहे आणि सर्वजण इथे आरती घेत आहेत। आणि खूप ऊन लागत आहे वाटतं, कारण खूप उजेड दिसतोय।
आणि त्यानंतर इथे बघा भाऊ इथे नैवेद्य अर्पण करत आहे आणि पाणी वगैरे फिरवत आहे। तर आता पूजा संपन्न झालेली आहे, नैवेद्य पण अर्पण करत आहे। तर आता झाला बाबा, आता सर्वजण जेवणासाठी मोकळे। तर जेवणासाठी आलेले मंडळी, खूप भूक लागली ती सर्वांना वाटतं। तर बघा इथे भाऊ अगोदर बसलाय, कारण त्याला सकाळपासून बिचारा खूप धावपळ करतो तो, सर्व काही साफसफाई करणं म्हणा, सगळं काही शेतामध्ये जाऊन अगोदर पाणी वगैरे द्यायचं, त्याला खूप काम असतं शेतामध्ये। तर त्याला बिचारायला खूप भूक लागली होती वाटतं, पहिल्या पंक्तीलाच तो बसला आहे। आणि त्यानंतर इथे सर्वजणांचं जेवण झाल्यानंतर घरचे तर शेवटी जेवतात, पण आता ज्यांना काय जेवायचं ते जेवले। आणि त्यानंतर बघा इथे आमचे हे सोनार मामा आहेत, आम्ही सोनार मामा असं म्हणतो कारण यांना ज्वेलरीचं शॉप आहे। तर आमचे हे सोनार मामा आणि हे मामी आणि हे मामांची मुलगा आणि मुलगी, तर ते पण आलेले आहेत, कारण आमच्या आईचे हे भाऊ आहेत, तर म्हणून आम्ही सोनार मामा असं म्हणतो। आणि तर त्यांचं पण जेवण चाललेलं आहे, त्याने पण दर्शन घेतले छान असं, आणि त्यानंतर जेवण करत आहेत। तर बघा इथे पेरूचे झाडं वगैरे सर्व काही आहेत, लिंबाचं झाड। आणि त्यानंतर बघा इथे खूप हिरवीगार अशी ताजी भाजी आलेली आहे। तर आई ते भाजी खोडून देत आहे, चण्याची पण आणि तांदूळग्याची भाजी, हे सर्व ज्याने येईल त्याला खोडून देत आहे। आणि मामीने पण घेऊन गेली। आणि बघा इथे दुसऱ्या मामी पण आल्या, गावातली मंडळी आली आहे जेवणासाठी, जेवण जातच आहे, कोणी येणारे येतच आहेत आणि जेवण जाणारे जातच आहेत, असंच आहे। आणि बघा ही छोटी मामी आहे, म्हणजे जे आता सोनार मामा म्हणलो ते मोठे मामा, आणि ह्या मामींचे मिस्टर आहेत ते छोटे मामा, हे 2 मामा आहेत। आणि हे 2 मामा पण आलेले आहेत, आधी मोठे मामा आले, त्यानंतर छोटे मामा आले। तर आता बघा इथे भावाचं काय चाललेलं आहे, ते आमच्या बिरूला खूप काम असतं, गाईला पाणी वगैरे पाजवलं आणि गाईला इथे बांधलं आहे। आणि त्यानंतर इथे छोट्या मामीला पण आता, आणि आई पण इथे भाजी खुडून देत आहे मामींना, आणि मामी आई दोघे मिळून मस्त असं भाजी खुडत आहेत, कारण खूप प्रकारच्या त्यामध्ये भाज्या आलेल्या आहेत। कसं चण्याचे चना आहे, पण चण्यामध्ये खूप भाजीच जास्त आल्यात, चना कमी दिसतोय आणि त्यामध्ये भाज्या जास्त दिसत आहेत हिरव्या। तर त्या भाज्या सगळ्या काही मला पण एवढे नावं माहीत नाहीत। तर आई आणि मामी इथे खोडून झालेले आहेत। बघा इथे मामा आमचे आराम मस्त असं ड्रमवर बसले, तर अर्धा ड्रम गाईला चारा घालण्यासाठी कट केला होता, त्यावर मस्त मामा आमचे खुर्चीसारखे मस्त बसलेत राजासारखे। आणि चला मामा मामी गेले, तर मामा मामीला सर्वजणांना बाय केले, टाटा केले। आणि त्यानंतर बघा इथे आरती वगैरे झाली संध्याकाळची, आणि बघा इथे मस्त असं मक्काचे कणसं पण भाजून खाल्ले, आणि दूध पण इथे ओतू घातले। आणि त्यानंतर बघा इथे सूर्यास्त झालेला आहे, तर दिवस मावळला आहे म्हणजेच। तर बघा किती छान असं सूर्य दिसत आहे, लालवट कलरचा, आणि खूप छान वातावरण असतं या टाईमला, कारण खूप मन प्रसन्न वाटतं। दिवस जसा मावळेल तसं शांतता वाटते शेतामध्ये। आणि त्यानंतर इथे पूजाचं सामान सर्व काही आवरले आहे, आणि आवरल्यानंतर इथे पूजा सगळी काढून घेतली आहे। आणि मग बघा इथे मारुतीला दिवा लावलेला आहे, इथे मारुती आहे लिंबाच्या झाडाखाली, कडुलिंबाचं झाड आहे। आणि बघा इथे पप्पांचं आईचे इथे थोडंफार काम बाकी होतं, तर इथे पाईपलाईन करत होते आणि पिंकलर जोडत होते ते पप्पा आणि आई, कारण आईची मदत खूप असते पप्पांना, कारण पप्पाला आमच्या एका जागेवर बसू वाटत नाही, कारण काम सतत कामाच्या पाठी पप्पा आणि पप्पांच्या पाठी काम असतं। तर पप्पा कधी घरी बसत नाहीत, कारण त्यांना शेतीचं काम खूप आवडतं, ते दुसऱ्यालाही बसू देत नाहीत आणि स्वतःही बसत नाहीत, त्यांना काम, पहिल्याच्या माणसाला कसं काम म्हणलं खूप आवडतं। तर बघा त्यानंतर इथे बघा हे बिरुदेव आहेत आमचे कुळदैवत, म्हणजे जेव्हा सकाळी येतो तेव्हा नैवेद्य दाखवला आहे, म्हणजे कसं सकाळी आलो म्हणून नैवेद्य दाखवायचं असतं आणि परत घरी जातोय म्हणून हा दिवा लावायचा असतो, अशाच प्रकारे म्हणा। जसं की आपण पाहुण्याकडे गेल्यावर कसं आलो म्हणून म्हणतो आणि जाताना कसं आम्ही परत येऊ असं म्हटल्यासारखं। तर त्यानंतर बघा इथे पप्पांची खूप धावपळ चाललेली आहे, इथे पिंकलर जोडायचे आहेत, लाईट आली असेल, तर बघा इथे आई इथे हेल्प करत आहे पप्पांना पिंकलर जोडण्यासाठी, इथे पाईप वगैरे उचलत आहेत। आणि बघा एकमेकांना कसे असं जोडीदार असावेत, असे एकमेकांना कुठल्याही संकटात एकमेकांना साथ देणारे, तर बघा आमचे आई पप्पा असेच आहेत। आणि बघा इथे भाऊ आणि बहीण मस्त असे एकावर एक वरती टोपट ठेवले आणि मस्त गाडीवर आराम जात आहेत, म्हणले त्या दोघांना तुम्ही चालत या। तर फ्रेंड्स, आजचा वेळामाशाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा, आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू।